वांग्याचं भरीत करणार आहे मी आज. पण खानदेशी वांग्याचं भरीत नाही आहे हे. हे माया घरी हे वांगे आणले ना त्याचं भरीत आहे. 2 दिवस झाले आणले माय, पण भरीत नाही झालं मायानं. पण मग आता काय करते, आता करीच टाकते. आज रविवार बी आहे अन काहीतरी पाहिजे. मग त्याच्यासोबत बी पुऱ्या खायला भेटीन मले. ते कसं आहे, आम्ही पुऱ्याच खातो याच्यासोबत. आमच्या विदर्भात काही पुऱ्या नाही खाता, पोळ्याच खाता भरतासोबत. पण मग आणखीन आता मी लहानपणापासूनच ते पुऱ्या खाते की नाही, तर मग मला बी पुऱ्याच आवडतात. माझ्या घरी बी सगळ्याला पुऱ्याच आवडतात. तर हे पाय कांद्याची पात तोडली आहे. घरचीच कांद्याची पात आहे बरं, गैरी मस्त. कांद्याची पात आहे गैरी मस्त. ताजी ताजी पात आहे. बरं झालं माझ्या आईनं लावले हे कांदे घरी कुंडीमध्ये. नाही तर हे एवढीशी 10 रुपयाला देतात ते लोक. बाप्पा बाप्पा बाप्पा, 10 रुपयाले. त्याच्यापेक्षा तर घरी 2 कांदे लावायला परवडता माय. आणि 2 कांद्याची पात आपण का रोज रोज भरीत खातो. एका दिवशी खाल्लं ना तर हे कांद्याची पात आपल्याला कामी येते. तर भरीत ही जी रेसिपी आहे, ही रेसिपी आमच्या खानदेशची खूप ट्रेडिशनल रेसिपी आहे आणि जळगाव खानदेशच हा जो भाग आहे, हा वांग्याच्या भरतासाठी ओळखला जातो. तर या भागातील जे वांगे असतात, ते वांगे अतिशय सॉफ्ट आणि मऊ असतात. जे भाजल्यानंतर त्याला इतकं सुंदर म्हणजे टेक्स्चर त्याचं होतं आणि त्याचं जे भरीत आहे, ते आमच्या खानदेशी भाषेतच म्हणतात लुसलुस लागतं. त्याचं जे भरीत असतं तसं मऊसर लागतं. तर ह्या खानदेशी वांग्यांच्या भरताची जी रेसिपी आहे, ती खूपच छान आहे. ती माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. तर तुम्ही ती नक्कीच पहा आणि तुम्ही बनवून पहा. मला सांगा, की तुम्हाला ती रेसिपी कशी वाटली? मला कमेंट नक्की करा.